जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा कौतुक गौरव सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता। अंगणवाडी कर्मचारी मनापासून काम करत असल्याने त्यांचं काम सुंदर होत आहे। रेनगरमध्ये ज्या पद्धतीने अंगणवाडी आनंदवाडी झाली, त्याच पद्धतीने येत्या काळात जिल्ह्यातील काही अंगणवाड्यांना नवीन स्वरूप देण्यात येणार आहे। यापुढे प्रत्येक अंगणवाडी ही आनंदवाडी करूया। कर्मचाऱ्यांनी सर्व जोमाने काम करावं, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आवाळे यांनी केलं। हे परिश्रमाचं फळ आहे, ही खाप आहे मला वाटतं। आणि जसं की मी खूप छान शब्दात मी सांगितलं, A to Z काम करणाऱ्यांना काय मिळालं पाहिजे, तर त्यांना सगळंच मिळालं पाहिजे, बरोबर आहे ना? त्यामुळे स्वतःसाठी टाळ्या, खूप खूप जोराने टाळ्या। तुम्ही खूप सुंदर काम करता। मला आधी आठवतं की मी जेव्हा पहिल्या महिन्यात जॉईन झाली होती ॲज अ सीईओ म्हणून, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, तेव्हा मी सुरुवात अशाच एका कार्यक्रमातून केली होती PSCच्या, आणि तिथे अंगणवाडी सेविकेंनी पौष्टिक आहार माझ्यासमोर ठेवला होता, बरोबर आहे ना, पोषण अभियानाच्या माध्यमातून। आणि तो मी इतका चवीने खाल्ला, माझ्या बाळाला खाऊ घातला, आणि तेव्हा वाटलं की हृदयातून केलेली गोडी ती अशीच असते। म्हणून तुम्ही जे काम करताना ते खूप सुंदर काम करता, कारण की ते मनापासून करता तुम्ही, आणि तसंच तुम्हाला करत राहायचं आहे। मला खूप जण म्हणतात की मॅडम, महिला म्हणून तुम्ही नेहमी महिलांची बाजू घेता, तुम्ही तुमच्या जातीबरोबर जाता, तुम्हाला काय वाटतं, असं आहे का काही? नाही, असं काही नाही आहे। आज महिला आणि बालविकास हा जो आपला विभाग आहे, तो खरोखर महिलांनी चालवलेला विभाग आहे की नाही? ग्राउंड लेवलवरती जे काम करतात ते तुम्ही काम करता, आणि इतक्या सुंदर सुंदर गोष्टी म्हणजे मी पाहिलेले आहेत की मला तो विभाग असा वाटतो की जिथे मी काहीही केलं तर तिथून सोनंच उगवेल, म्हणजे काहीही पेरलं तरी सोनं उगवेल। आणि रेनगरची अंगणवाडी तशातलाच तो भाग होता, आणि त्या पद्धतीचीच अंगणवाडी, त्याला आपण तुम्हीच नाव दिलेलं आहे, मी नाही नाव दिलं। आनंदवाडी हे तुमच्या कडूनच नाव आलेले आहे। आनंदवाडी आपल्याला पूर्ण सोलापूरमध्ये घडवायची आहे, आणि ती आपण घडवूनच राहणार। ती ऑलरेडी आहे, ती ऑलरेडी सुरू आहे। तुम्ही प्रत्येकाच्या गावामध्ये तुम्ही ती जागी ठेवत आहे, त्याला एक नवीन स्वरूप आपण देऊयात, त्याला नवीन एका जोमानं आपण काम करूयात। कारण काय होतं ना, चिमुकली जी असतात, छोटी छोटी मुलं, ते आई, आता आई म्हणून मी पण आहे, तुम्ही पण आहात, ती प्रत्येक मुलं तुमच्या जवळ ती सोडून जातात। किती मोठा विश्वास आहे बरं, आहे की नाही? म्हणजे एखादी आई स्वतःचं लेकरू असं 2 वर्षाचं 4 वर्षाचं लेकरू तुमच्या जवळ सोडून जाते, तुम्ही तिला खेळवता, तिला मोठं करता, तिला सगळ्यांसोबत वागू देता, तिला खाऊ घालतात, तिचं सगळं निरीक्षण पारक्षण, तिच्यावरती संस्कृती काय असते ते तुला दाखवून देतात, संस्कार काय असतात तुला दाखवून देतात। त्यामुळे आपली जबाबदारी ही सगळी मूलभूत आहे, तो पाया आहे, आणि त्या पायाला आपल्याला आणखी भक्कम करायचं आहे। आज तुम्ही जे जमलेल्या पाहून, तुमच्या सगळ्यांचं चेहऱ्यावरच्या हास्य पाहून मला खरंच खूप छान वाटत आहे। मला आधी वाटलं होतं की मी हे बोलणार ते बोलणार, पण मी भारावून गेलेलं आहे। तुम्ही प्रत्येकानं जे इथपर्यंत माझ्यापर्यंत आलं, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य उमटलेलं आहे, आज महिलांनी, मी आधी पण सांगितले की महिलांनी चालवलेला हा विभाग आहे। इतक्या सगळ्या महिला आज काम करताना आपल्याला दिसत आहेत, आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं काम करताना दिसत आहे। आता ही शाबासकी नाही तर काय शाबासकी आहे? हा महिला दिन नाही तर काय महिला दिन? म्हणून मी म्हणते की तुम्ही जे काम करताय ना, त्याला आपण गगनावरती नेऊ, त्याला आपण खूप मोठं यश देऊ, आणि कुठेतरी उच्च शिखरावरती नेऊन ठेवू, तेवढीच मी आशा बाळगते। आणि तुम्ही ती नक्कीच पूर्ण करा, मला असं पूर्ण हमी आहे, मला विश्वास आहे की तुम्ही ते करणार म्हणजे करणार। तर ह्या जोमानं आपण काम करूयात, ह्या जोमानं आपण पुढे जाऊयात, आणि अशाच पद्धतीने आपण भेटत राहू। तुमच्यापैकी मला काही लोकांना इथे बोलवायचं होतं, संवाद साधायचा होता, पण त्याला तुमच्या तरी एका सत्रामध्ये आपण करू, कारण की आजचा दिवस हा तुमचा आहे। तुमचे खूप सगळे मला दिसत आहे की खूप सुंदर पद्धतीने तुम्ही तयार झालेला आहात, कोणी नृत्यासाठी, कोणी नाटकासाठी, कोणी पुरस्कारासाठी। इतकं छान वाटलं, तुमच्या सगळ्यांना फोटो मिळतील, फोटो आहेत, आपला फोटोग्राफर आहे, तुमच्यापर्यंत ते पोहोचतील, काळजी करू नका। आणि ते नाही झालं तर मला निमंत्रण द्या, आमंत्रण द्या, मी तुमच्या अंगणवाडीत येईल, त्याला आनंदवाडीत येईल, आणि तुमच्याबरोबर फोटो काढेल, ठीक आहे?
चला मग आनंदवाडीला आपल्याला मोठं करायचं आहे की नाही? अगदी मनापासून निर्गले तुम्हाला समजावून सांगतील, तुमचे CDPO आहे सगळे समजावून सांगतील. आज ज्या पर्यवेक्षिका आहेत, आदर्श पर्यवेक्षिका, ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, ज्यांना पुरस्कार मिळाला, त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने आदर्श अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुरस्काराचं CEO आभाळे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मनीषा वाकडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अमृतसर डे वर्षा पाटील यांच्या हस्ते एकूण 48 सेविका 48 मदतनीस यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि प्रतिसेविका 3000 रुपये, प्रति मदतनीस 2000 रुपये तसेच प्रत्येक प्रकल्पातून एका पर्यवेक्षकीचा आदर्श परिवार शिक्षिका म्हणून गौरवण्यात आलं. प्रारंभी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मेरकले यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. ते म्हणाले, अंगणवाडी कर्मचारी हे A4 पासून Z4 ZP सर्व विभागांचे समन्वय राखून कामकाज करतात. कोणत्याही कामाला नाही न म्हणता प्रत्येक काम ते जबाबदारीने करत असल्यानं या आदर्श पुरस्कारास ते पात्र असल्याचं वक्तव्य केलं. मोहोळचे बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केलं. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.